होय व्यवस्थित जा डबा डबा नाही आज सुशीलचा वाढदिवस आहे ना बाहेरच जेवणार आहे दुपारी आम्ही व्यवस्थित जा हा चल येऊ का येतो डबा नाही काय नाही लेकरू तसंच चालू जेवणार आहे दुपारी सुशीलचा खर्च आहे आज तुझा बर्थडे ना चल येतो बर बर काळजी घे आणि गोळ्या घे वेळेवर हा हा काय आता ते बटाटे का पातेला फोडायचे घालून घालून माझा लेक होता तेव्हा गप बसली तेव्हा तुझी वाचाना उसकाटली ना आता भांडी आणून ठेवती जाळ घालायला लावती. एक काम सांगितलं म्हातारी त्याच कामाला मग लागते आता काय करायचं लेक कोणी करायची ती काम एक काम सांगितलं तर एकच करायचं मी तर म्हणजे लेक होता तेव्हा गप बसली त्याला डबा नाही डोबा नाही का स्वतः द्यायचं की पाटापाटा करून आता काय ते पातेला जाळायचं का बटाटे तर अख्खे जळाले असतील सगळं सगळं वाटोळ सकाळपासून उठल्यापासून एक काम करायला नको मी सकाळ सकाळ उठून सारे तेवढे भांडे घासून काढले तर एवढे घरात तरी निघलेत घासता येत नाही का नॉर्मली एक दोन कामं सांगावं तर बाईला ती पण कामं होत नाही एवढे शिकले नाही तर कशाला आले काय माहिती मारायला का ग तुझं का ग मी तू सासू झाली काय माझी सासू झाली काय म्हणजे हा? सुना सांभाळाव्या लागतात ती येतात का नीटनाटक सांभाळता चालले सांगायला मला बिलकुल पटलेलं नाही हे त्याला सांगा नीटनाटक नाही तर दुसरी घेऊन ये म्हणावं मला नाही होत मरमर करते एवढी कामं करते ते तुम्हाला दिसत नाही ते पातेला अख्खं फोडून ठेवलंय माझ्या घरच्यांनी का ते पातेला फोडायला दिलं होतं का कष्टाच्या कमाईचं दिलंय माझ्या बापानी त्याला जाळ घालत बसल्यात म्हातारीला एक काम दिलं की एकच काम करत बसती मला वैताग आलाय सांगा तुमच्या पोराला अगं काय 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 झालं काय नेमकं भांडी फोडली आमकं केलं काय का चार टारकाली नाही बापाने दिली तर आकार घालती या सगळं माझंच आहे ना हाय तेवढं सांगा पोराला पोरग होतं तुझं दाबड शिवलं होतं काय बोलायला आता लागली चुरू चुरू बोलायला होय ग मी झाली काय तू झाली काय सासून मी झाली तुझी सून होय तवा गप बसले दाबड शिवलं तर बोलायचं त्याच्या समोर पण बोलायचंच होतं मला पण आईची साईड घेऊन जास्त बोलतो ना तो तो त्यामुळे मला बोलता येत नाही मुठीत आहे अगं त्यो मोठीत आहे. मी तर म्हणते या मुठीत असं तर माझी ही परिस्थिती नसती मग परिस्थितीला काय झालं चार टारकाली नाही आली तर चार बोलायची नाही तारखाली नाही आपण. बोलायची मी तर भांडे म्हणते चार व्यवस्थित टारकाली दिले. सगळं माझंच आहे या. हा मी तर सगळं म्हणते तुमचंच आहे. चार टारकाला बापाने दिली तर बोलायचं काय हिचं टमाटामा बघ म्हातारे जर इथं राहायचं असेल ना तर ती भांडे स्वयंपाक कपडे सगळी कामं करावी लागतील मला ना वैताग आलाय मला काही ही कामं होत नाही करायची तर कामं सगळी करायची नाहीतर मग एक तर ह्या घरात तू तर राहशील नाही तर मी तर राहीन अहो पण सगळी कामं करते ना मी काय माझं कामं वय केली का? काय माहिती मलाच करावे लागतात ते भांडी घासते स्वयंपाक करते माझं पोरग तर एकदा उपाशी गेलं माझं काय वही काही काम करायचं तरी करते मी कोण करताय काम लय बघितले ना कामं करताना दिसले मला सकाळपासून किती कामं केले त्यात पातेला का फुटत आले बातात त्यातले माझ्या जळाले वयाचं- जळाले पण ती पातेला पण आता फुटून जाईल थोड्या वेळात बीळ पडन त्याला माझ्या वयाचं कुणीच काम करीत नाही तरी मी करते अगं. करतात भरपूर आहेत दोन चार बाया पाहिल्यात मी कुणी किती नाही कामं करीत, करतात कुणी ते. नाही नुसतं करीत, माझ्या उठलेली वयाचं आहे. जागा बसलेली जागा उठवत नाही मी तर म्हणते माझ्या वयाचं कोण नाही काम करीत तरी मी करते काय करायचं ग भांडी नाही ना मला घासते, नाही धुणं मला धुते. मला काय ऐकायचंच नाहीये एक तर ह्या घरात तू राशील नाही तर मी राहीन सरळ सरळ हे बघ म्हातारे तुला जर वाटत असेल ना तुझ्या परत संसार नीटनाटकं झालं पाहिजे जाते भांडे बी घासून घे आणि ते सगळं बघ घासते बाया मी घासते तोपर्यंत धुणं आणून टाकते मी धुणं पण धु. घासते बाया घासते घासती माझ्या लेकासाठी आता काही काम करते मी मावशी हा तू का मग भांडे घासती मग आता काय करायचं बाबा वहिनीला सांगायचं ना वहिनी म्हणते भांडी घास धुणं धु अवघड आहे गं. आता या वयात होतं का एवढे काम आता नाही होत पण लेकराचा परपंच आपल्या मोडूस तर घासायचं बाबा आपल्या लेकराचं परपंच मोडूस तर ते सारखीच म्हणते मी जाते मग आपलं करायचं मस्त नाही होत पण जाऊन द्यायचं तिला बी आदल घडू द्या ना तुम्ही कशाला लय नको बाबा लेकराचा माझ्या परपंच मोडन आव तुमचं लय जीव गुतलाय गड्या लेकराला. मग माझ्या लेकराचा परपंच मोडल्यावर काय करायचं बाबा तो काढलंच बाबा धुणं रे हे काय आहे? हा काय आहे? घरातल्या गोष्टी सगळ्या सांगा साऱ्या बाजारात मांडा अहो, वहिनी तसं नाही विचारपूस केली. आमच्या वैयक्तिक विषयामध्ये तोंड खुपसायची काहीच गरज नाही तुम्हाला पण या वयात होत नाही काम म्हणून विचारपूस केली तुम्ही करू लागायचं ना. मी भरपूर काम करते तुम्हाला माहिती का आमच्या घरात काय चाललंय दुसऱ्यांच्या विषयात डोकं नाही घालावं माणसाने बघावं आपल्या घरी काय चाललंय तेवढं आहे माझं सांगायचं काम होतं म्हणून सांगितलं तुम्हाला तेवढं लगेच राग आला बाई आधी अरे सारखीच म्हणते मी जाते मग करायचं बाबा काम आपल्या लेकराचा परपंच मोडूस तर काय करायचं धुणं धु भांडी घास नाही तर मग मी जाते मग काय करायचं मग करावंच लागतं आपल्या लेकरासाठी काम हे बरोबर नाही बरं का वहिनी मग बरोबर तुम्ही आता मला सांगणार का काय बरोबर आहे आणि काय चूक आहे काय नाही ते आता तुमचं परपंच सांग ना अजून सांग चार दोन गोष्टी अजून चार दोन सांगा
बरं जाऊ म्हणजे द्या. बरोबर होतील साऱ्या गावात. ते हे इथं काय माहितीये ना, सगळ्या गावात जिथं जाईन चौकात बसून सगळ्या गावाला सांगून टाकन त्यांच्या घरात मग भांडणं आता चालले. तू म्हणते मी सारखी जाते जाते म्हणजे मग सगळ्यांना आता- कळण ह्यांच्या घरात ह्यांची सून कशी आहे. एवढी सवय नाही बरं का वहिनी आम्हाला. ती माहिती मला, पाहिले बघा मी. ते नका सांगू. येऊ का मावशी? हा घे काळजी घे मग. नीट निघायचं ना आधीच. मग एवढं बोलायची गरजच नसती लागली. काय गरज होती का सांगायची त्याला एवढं सगळं? अजून बसा ना, रस्त्याने आवाज दिला असेल, आला असेल, बसला असेल लगेच. त्याला तर काय सारं गाव कळपायची सवय आहे. अगं तो रस्त्याने चालला होता. म्हणलं, मी काय म्हंटल करते ना. मावशे? मी कशाला हाका मारू? त्याने उभं राहून विचारलं मला, काय करते मावशे? हा मी कशाला सांगू त्याला घरातल्या घरानं? दुसऱ्यांच्या विषयात नाक खुपसायची सवयच असते बऱ्याच लोकांना. त्यातल्या पैकी ते एक आहे. मी तर म्हणते मी कशाला तो चालला होता रस्त्याने. मला आहे ना अजिबात मला ही गोष्टच कळली नाही की काय गरजच काय होती सांगायची. पण मी म्हणलेच नाही तो रस्त्याने चालला. म्हणलं काय करते मावशे? मी हे एवढं बघा, म्हणले. मला ही गोष्ट पटलेली नाही. डायरेक्ट चालतं व्हायचं इथून, थांबायचं नाही एक मिनिट सुद्धा. जमणार नाही. निघा निघा इथून, निघा. मी आणते कपडे, घरात पण यायचं नाही. ग तुम्हाला घराच्या बाहेर काढते. कुठं ग जाऊ या वयात? हा माझ्या लेकराला काय सांगशील आल्यावर? सगळे काम करते बाया, पण मला नको घराच्या बाहेर हाकलू. मी आता नाही कुणाला गारानं सांगत. हा उचलायची ती मी पिशवी, तर म्हणते या. उचलायची ती हा? पिशवी, अगं, निघायचं. पण मी- त्याला काय सांगायचं ना, मी बघून घेईन, माझा नवरा येतो. काही लेकरू करायची माझं- काही गरज नाही. निघा, लेकरू उचला. माझं उचला ऐकलं हे. ना गं. हे मी उचला तर आणि म्हणते निघा. नको ग जाऊ लावू मला. निघायचं कुठं बघ. जायचं वयाच्या मानाने? डोकं गरम करायचं काम करू नको. सगळ्या गावाला सांगत सुटली ना आता, बस चवटेवरती बस सांगत सगळ्याला. आता नाही निघायचं सांगायची ग. माझं निघायचं लेकरू बघ. मला ऐकलं निघायचं ग. जाते बाया जाते. वैताग नाही तर वैताग किती सहन करायचं मी तरी. अरे अरे काय अक्षय? का रे? आज लय लवकर आला? हा अरे ते एका मित्राचा वाढदिवस होता. हा जेवण झालं, मग सगळेच म्हटले आता काय अपडेट घेऊ आज. हा आणि का ऑफिसला कामही नव्हतं जास्त. हा का? काय म्हणतो तू? कुठं काय नाही, तुला एक गोष्ट सांगायची होती. काय रे? बोल ना. वहिनीला जरा समजून सांग ना. काय रे, काय झालं? काय नाही, तर मावशीन संग भांडत होत्या. मी जरा सांगायला गेलो तर मला माझ्यावर बी उचकले माहिती का. हा का? काय किरकोळ कारकोळ चालूच असतात आता. किरकोळ नाही, लय भांडत होत्या माहिती का. मी जाता जाता ऐकलं की वहिनी असं म्हणत इथं थांबायचं नाही, इथून निघून जा. आता मी जास्त वेळ तिथं थांबलो नाही, बोललो नाही. कारण काय होतं, वहिनी ऐकूनच घेत नाही. कोणी माणसं सांगायला गेले का त्याला शिवाय घालायच्या. ते बघ जरा जरा मावशीचे लय हाल चालू आहे. तू असतो इकडे कामावर, पाठीमाग काय चाललंय काय नाही तुला काय माहित असतं का? ठीक आहे, बरं झालं तू उलट सांगितलंस. बघतो मी. चालतंय, घे मी तेवढं मावशींची काळजी घ्या. या वयात नाही होत रे काम त्यांना. हा ना, बरोबर. एवढं काम करायला नको लावू. हं? तिने आयुष्यभर कामच केले. अरे काय मग अजून बी करायचे. आता काय सगळं तुझ्यासाठी आहे त्यांचं. मी विचारलं तर काय माझ्या लेकाचा संसार, माझ्या लेकासाठी. ठीक आहे, बघतो तिच्याकडे. हा चालेल. थँक्यू. हा येऊ का? हा. आई, हे आई कुठे गेली? बायको पण आहे म्हंटल घरात. नुसतं आई आई कुठे? आई आलं की आई, आलं की आई. हा मग जन्म दिलाय तिने. तिला नाही आवाज द्यायचा तर कोणाला द्यायचं? कुठे आहे? कुठे गेली? ते त्यांची मैत्रीण आणि त्या चालल्या होत्या कुठेतरी देवधर्माला, मग गेल्या त्या. का हाकलली? मी कशाला हाकलू? मला काय कळत नाही का? मला काय कळत नाही का? करत होती तिच्याशी, कळलं मला. अहो एवढं तेवढं तर वाजत राहत. आता घरात राहायचं म्हणलं, भांड्याला भांडं वाजतं. मी त्यांना थोडं बोलले, त्यांनी परत तोंड टाकून बोलले, मग झालं. कोणत्या मैत्रिणीसोबत गेली? ते काहीतरी आहेत बाबा, त्यांच्याच नाही का, त्या कामाला जात होत्या मध्यंतरी त्यांच्या बरोबर, त्याच. आता त्यांचं मला नाव घेऊ काय कुठे माहिती. गेली? कुठे गेली? कोणत्या देवाला गेले मला सांगितलं पण नाही ना. मी त्यांना पैसे पाणी दिले जेवढे होते माझ्या 1000-500 रुपये देऊन टाकले. हो का? हो. खरं सांग बर का अजून पण. तुम्हाला काय वाटतं प्रत्येक वेळी थोडंफार काय झालं तर मी त्यांना हाकलूनच देईन? आवाज वाढू नको. नीट बोलतोय ना तुझ्याशी. आवाज वाढायचा काय संबंध आहे? आईशी नाही बोलत असं. मग तिच्याशी तसं बोलायला तिनं काय काटे टोचवलेत का मला? जन्म दिलाय हा, मी तुम्हाला सुया वगैरे घेऊनच टोचलेत. मग खरं आवाज वाढायचं काम नाही तुझं. मीच आवाज नीट वाढवते. नीट सांग, आई कुठे गेली ती? सांगितलं ना गेल्यात देवदर्शनाला. तुझ्या ना नादी लागण्यातच काय अर्थ नाहीये. तुम्ही माझ्या नादी पण लागू नका. प्रत्येक वेळी नुसतं आई 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 आयुष्यभर पुरणार आहे का मी? अरे तुला कधी काय मी काही बोललोय का? आईला पण कुठं सोडता? आईला पण जीव लावावा लागतो ना. तिनं वाढवलंय आम्हाला लहानाचं मी मोठं लावते केलंय. माझ्या पद्धतीने जीव. त्यांना पण काही व्यवस्थित बोलता येत नाही माझ्या बरोबर. बोलताना पुरी सारखं नाहीत बोलत. हा तुला जस की हेच केलंय तिनं, तुला काटेच टोचवलेत. डोकं खायचं काम करू नका. गिळा आणि निघा बरं. गिळून आलोय मी. मला नाही खायचं तुझ्या हातचं. चल. किती वेळ झालं? 5 मिनिटं झालं. 5 मिनिटं येतो येतो करतोय. 10 मिनिटं झाले ना मी इथं थांबलोय.
काय आधी हा ठेवतो आपण. काय काय चाललंय? चाललंय मग आधी? काय नाही, चालू आहे काम. कसं आहे जॉब वगैरे कसं चाललाय? चालू आहे व्यवस्थित डेली रुटीन. मावशीचं काय चाललंय? ते गेले कुठतरी तीर्थयात्रेला. अरे आता मी देऊळगाववरून आलो त्यावेळेस तुझी आई मला ह्याच्यामध्ये देऊळगावच्या मंदिरात बसलेली दिसली. नाही, तिथे इकडे कुठतरी गेली म्हणे पंढरपूरला काय कोणत्या तरी मैत्रिणीसोबत. अरे नाही नाही मूर्खा, तिथंच आहे तुझी आई. मी फक्त जाऊन चौकशी नाही केली, पण मला वाटलं तूच गाडीवर कुठे गेला आईला बसून तिथं. ते एकटीच बसली होती मंदिरात तिथं देऊळगावला. हा का? हो, जाऊन जा बघून ये. पण माझी बायको तर म्हणली तीर्थयात्रेला. अरे बायकोचं काय ऐकतो, जा तिथं बसली. बरं झालं सांगितलं, बघतो. हो. काम काम काम. ए पुरी सुनबाई, पाणी आण ग बा थोडं. पाणी आण. तिथं तांबे घ्यावा हाताने उठवून का प्रत्येक गोष्ट मलाच सांगायची? अरे मग आता वय झाल्यावर मग एक तर दमून आल्यावर माणूस. सुनबाई कशासाठी असते रे सांग बरं तू. कशासाठी? तुम्ही हे आण म्हणले की ते आणून द्यायचं, ते कर म्हणले की ते करायचं. सगळ्या तुमच्या गोष्टी म्हणजे दिवसभर ते नवरा तिकडे म्हणून तुमच्या हाताखाली राबत बसू का मी? अरे मग एवढं बी मी मामा म्हणते, मी एवढंही नाही तुम्ही थकले की बाबा तुम्हाला उठून पाणी नाही घेता येणार. अरे मग आता काय तरुण पण आहे माझ्याकडे. इथं बघा तिथं शेजारचं ती म्हातारं, त्याला उठाय बसा येत नाही तर हाताने करून घेतं सगळं. आंघोळीला पाणी सुद्धा हाताने घेतं. तुम्हाला सगळं द्यावं लागतं हातात, फक्त घासच घालायचा राहिलाय माझा आता. आता मी काय तुमच्यासाठी कमी केलं का? मेल्यावर माझ्यावर बांधून देणार तुम्ही? चाललंय मग आता सगळं तुम्हाला ठेवून जाणार आहे ना. सगळे ठेवूनच जातात, आम्ही बी ठेवूनच जाणार आहे, पण आम्ही एवढं कुणाला राबवत नाही ना. काय राबवलं तुला? अरे तुला माहिती का आपल्या रानात काय आहे? तुरी का बाजरी का मका आहे का माहिती तुला? कशात काय माझ्या मम्मीच्या इकडे मी करत नव्हते. अरे नाही करत तर मग आता हे मी मेल्यावर विकून टाकतान का? मग तुम्ही करणारच नाही का? बघीन आम्ही विकायची वेळ आली तरी. तसा बी माझा नवरा नोकरीला आहे, त्याचा ताप नाही म्हणून तुमचा ताप रोजच आहे मला मामा. अरे मग आता त्या लेकराला वाटतं ना बापाने जन्म दिलाय, मग आता ह्या वयात काय हाताने करून खाईन का म्हणून तुला इथं ठेवलं. मग तुझंच ऐकून घ्यावं लागत. अन्न कमी तुझं जास्त ऐक बोलणे खातोय मी. लग्न ह्याच्यासाठीच करून दिलंय ना माझ्या माय बापानी, तुमच्या हाताखाली राबण्यासाठी. मग घाल औषध मला आणि मार आणि मग जा तिकडे जाऊन कुठं मारायचं? मी का बरं मारेन तुम्हाला? तुमच्या कर्माने मारताना तुम्ही. तुला पटत का? पटत का म्हण? तुझ्या सगळं तुम्हाला हातात द्यायचं. काय करा माहितीये का? उपकार करते का माझ्यावर? उपकार म्हणजे तुम्ही आता काय करा माहितीये का? 8-10 दिवस ना तुमच्या लेकीकडे जाऊन राहावं. लय पुळ काय ना तिला बाप 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 लय रोज रोज फोन करू मला तानीत असते, लय बोलत असते. माझ्या बापाला ही दे, माझ्या बापाला ती दे. तिच्याच्यानं होतंय का कधी दारात येऊन खायला 4 रुपयाचं? तिच्या दारात जाऊन पटत काही लोक काय म्हणते तिला? काय म्हणतात? तुझ्या तोंडात शेण घालते. मग म्हणते ना त्या सोनं जपलं ना सोन मात्र हाकलला असन म्हणून पुरेच्या दारात आलं तर आता इथे तुकडे मोडते. तुला लाज नाही वाटत का? मला का बरं लाज वाटत? तिला बापाची दया येत असते तर नेलं नसतं का 4-8 दिवस? हा कधी 10 रुपयाचं खायला घेऊन नाही येत, कशाला कौतुक तिला करता? जन्म दिलाय तिथं सांभाळीनच, पण तुझं काय करतोय ऐक नाही सांभाळणार आहे ना? तर काय करा तुम्ही बी, मी बी लईच वैतागून गेले. तुम्ही काय करा 8-10 दिवस ना तुम्ही तिच्याकडे जाऊन राहा. मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय आता. अरे येतो ना तो महिना 15 दिवसाला येतो. काय तुझं मग? म्हणजे मग मला माझ्या नवऱ्याकडे जायचंय. मला इथं राहणं होत नाही, तुमच्या हाताखाली काम करणं होत नाही. इथं कसली काळी झार पडली मी इथं खेड्यात. मी किती शहरात अरे पहिलीच काळी होती तू. पहिलीच काळी होती. आता झाली तुमच्या इथं रानात. इथं खेडेगावात राहून त्याला काम नाही रे. मला लई चांगली रानात सगळं आकार बदलून गेलाय. हा तुम्ही उगा डोक्याला ताण देऊ नका. बघा तुमचा दादा तिकडे जावा, ते कपडे बिपडे घ्या तिकडे जावा. मी नसते तुम्हाला पाणी बिणी आणून देत. डंगरा बाई लई ताप देत आहे बाई. हे जावाच लागेल. कुठं शॉपिंगला जाणं नाही, कुठं काय नाही, नुसतं 10 रुपये द्यायची कधी माहिती नाही. तुझ्या भरोशा आहे ना 2-5 वर्ष जगन ना तू. वर्षा 6 महिना तर तू मा कार्यक्रम करशील बघ. जातो पुरीकडे जावं लागल. काय बाई कर केलं, घराच्या बाहेर सुनेने काढलं. रातना दिवस यांच्यासाठी कष्ट काढलं, कुशाला दंडाला धरून बाहेर काढलं. का ग इथं काय करते तू? ती काय तिने मला सुनाने बाहेर काढलं, किती कष्ट केलं रातना दिवस तुमच्यासाठी. अगं पण तू पंढरपूरला राहायचं नाही म्हणली. तू पंढरपूरला गेली होती ना? मला आरती म्हणली पंढरपूरला गेली अशाच तिने मला दंडाच्या धरून बाहेर काढलं. हो म्हणली माझ्यापाशी राहायचं नाही. आणि चल, काय तू पिशवी घरी भरून चल, मी काढलं, बघतो बाहेर तिला काढलं समोर. मला चल तू तिने. घरी. एवढं बघतो तुमच्यासाठी तिच्याकडे, कष्ट थांब. केलं. लय माझ आलाय तिला.
तिच्याकडे ना बघतोच थांब. किती तिलाच केलं घर बाबा, नाही नाही तिलाच तुमच्यासाठी घराच्या बाहेर किती काढतो केलं, आता. मी लई लय केलं, माज आलाय का तिला? कष्ट केलं. करते अयो, बाबा तुम्ही काय करते थांबा पाणी घेऊन आले. कसं चाललंय भाऊ तुझं? मस्त. तुम्ही एवढे थकलेत कस काय? काय सांगायचे तुला आता, एक तर यायचीच इच्छा नव्हती बरं का. का हो? काय तुला सांगायचं आणि म्हणायचं बी, तुला टेन्शन द्यायचं आवडत नाही बा. बाबा टेन्शन काय त्यात, तुम्ही माझ्या घरी येणार मग टेन्शन देणं झालं का ते? अरे पुरी, तुझ्या वहिनीने हाकललं बघ मला. हा कळलं? काय करते कसं काय? काय संबंध आहे राहायचं नाही म्हणली, तिथं पुरीची इथं जाऊन राहा. आता इथं येऊन राहणं पटतंय का? पण आता मग जाऊ तरी कुठं? ती म्हणली मला माझ्या नवऱ्या बाबा बरोबर तुम्हाला हाकलायचा काय संबंध आहे तिचा? अरे तिच्या बापाला असंच करेल का ती? नाही करणार, पण आता मस्त त्याला म्हणलं अरे असं चालतं का कुठं? एकुलतं एक पोरग ती तिकडं नोकरीला म्हणली, मग मला त्याच्या बरोबर जायचं. माझं काय कारण आहे तुम्हाला सांभाळायचं? मी सांभाळू शकत नाही, पोरीकडे जाऊन राहायचं. काहीच बोलला नाही तो. हो, आता 4-2 दिवस थांबवतो, मग माझी व्यवस्था करतो. मी काहीतरी कुठतरी जातो. तुम्ही थांबा बाबा माझ्यापाशी, नका टेन्शन घेऊ तिचं, मी सांभाळन तुम्हाला. आरती बाबा कुठे उन्हात आरती? लागलं तुमच्यासाठी. ए आरती, आणि कुणी घराच्या आरती? काढते, अरे हा ये आत ये, तू या आत ये, आत ये. बघतो तिच्याकडं. लई कष्ट केलं तुमच्यासाठी, कुशाल घराच्या बाहेर काढते अरे मला उन्हात आणायची. ए आरती, अरे हे काय? काय आहे? हा काय बाई किती ग केलं तुमच्यासाठी. हा हाकललास तू माझ्या आईला घरातून? अरे हे काय? नाही नाही काय नाही? बाहेर जा म्हणली, नाही काय नाही? तुमच्यासाठी कष्ट केलं. अहो आई मी तुम्हाला थोडी ना काय बोलली होती, तुम्हीच तर बोलल्या होत्या तुम्हाला जायचंय म्हणून. तर काय नेमकं काय चाललंय काय तुमचं? कशाला खोटं बोलते? हा कशाला खोटं बोलते? बोल ना खरं, बोल ना, सांग ना तुझ्या बापाला. काय काय झाले? थांब, खरंच खरं खरं सांग आता मला. हं? भांडणं झाली होती बाबा. अरे मग काय तुझ्या भाऊचं तरी काय चुकतं? तिने मला हाकललं आणि तू तुझ्या सासूला हाकललं, मिळून मग हे संस्कार आहेत का आपले? तरी पण तिला अक्कल नाही येणार. तिच्या भाऊचे हाकललं ना तुम्हाला, तरी पण तिला अक्कल नाही येणार. तिला नाही कळणार किंमत घरातल्या म्हाताऱ्या माणसांची. तुझ्या बापाला हाकलल्यावर तुला वाईट वाटलं ना? हा आणि मग आता तुझ्या सासूला हाकलल्यावर त्या माणसाला आई नाही म्हणल्यावर वाईट वाटलं असेल का नसेल? चांगलं आहे काही? हो. आता काय नाही, मी या दोघांना नाही सांभाळत, पण तू घरातून निघायचं. चल चालती हो, चल बरं बॅग तुझी आणि निघ. नका ना असं करू प्लीज. मग लाज वाटली पाहिजे ना तुला, माझ्या आईला हाकलती म्हणजे काय? चुकलं माझं, मी चूक झाली माझ्याकडून. अरे ह्या चुका माफ करण्यासारख्या असतात का सांग बरं? नाही बाबा परत नाही होणार असं माझ्याकडून. आई खरंच माझं चुकलं, मला माफ करा. चुकलं, मी किती कष्ट केलं तुमच्यासाठी. झाले लेकराकडून, किती हा? झाले आता होतंय लेकराकडून थोडस. आता घ्यायचं समजून. इथं या, इथे तुमच्यासाठी किती कष्ट इथं या. केलं. हा? हाय ना आता यांना हाय दिवस ग तुमच्यासाठी कष्ट केलं. हाय तुम्हाला काय यांना कशाला जा. हाकालती ग? जरा तुमच्या पोरीला समजून सांगा, संसार कसा करायचा अहो असतो शिकवा चुकलं तिला. माझं, मी बोलते ना, चुकलं माझं. माफी मागून काय होत नसतं. एकदा केलेली चूक आहे ना, काळावर लागलेले घाव परत भरत नसतात. एक तर तुला आई नाही लहानपणी, तुला माहिती का आईची माया काय असते? नाही. मग तुला बापातच तू आई बाप सगळं मानते ना. मग आता ती बी माऊली एकटीच आहे. सांभाळी. मग तुला सासरा नाही. म्हणून तुला मी धरली, तू मला अशी घराच्या बाहेर काढती ग. माझं चुकलं बाबा, मी नव्हतं करायला पाहिजे असं. आई मला खरंच माफ करा. मी माझ्या आधी किंवा तुला वागवली. जाऊ द्या, माफ करा लेकराला. आता नाही परत चुकणार. नाही. म्हणून तुला धरली, तू मला बाहेर काढती ग तुमच्यासाठी कष्ट करून. लेकरासाठी मी बी हात जोडतो तुम्हाला. नाही तुम्ही हात नका जोडू, काही गरज नाही. तुम्ही हात झालं जोडू. लेकरा. तुम्हाला राहायचं असलं ना तर राहा तुम्ही, आमची काही अडचण नाहीये. आम्ही नाही त्यांच्यासारखे. काय आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले संस्कार दिले, तुम्ही तुमच्या लेकीला जसे दिलेत ना तसे नाहीत आमचे संस्कार. असं असं पाहिल्यावर कसं माझी इच्छा होईल रबाळ राहायची? सांग बरं. बाबा चूक झाली, परत असं कधीच नाही होणार. आई प्लीज हो माफ करा, नाही होणार परत असं, मी खरं सांगते. तिला पश्चाताप झाला ना माफ. हो मला पश्चाताप झालाय, माझ्याकडनं परत नाही होणार असं. तात्पुरतं बोलल ती आणि परत नाही हो, मी खरंच तात्पुरतं नाही बोलत आहे. मला फोन करा आता. ते माझ्या लेकरावर भरोसा आहे. हो, झाला असेल कुठतरी शेजारी पाजारी बसली असेल, तिला कोणतरी म्हणलं असेल कशाला ठेवली सासू, कशाला काय नाही ऐकायचं. शेजारी पाजारी बसली ना, चुकीच्या गोष्टी नाही ऐकायच्या कोणाच्या. हो
करा, चहा पाणी करा, जेवण. आता नाही तर एक काम कर, स्वयंपाक केलाय, हो हात धुवून आलो, जेवायला सोडा, आपण सगळे जेऊ. हो हो प्लीज. चला घ्या समजून, जा आतमध्ये.